श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. आपल्या जीवनात मिठाची चव खूप महत्त्वाची आहे. जेवणात मीठ जास्त असो किंवा कमी नुकसान होतं. मीठ हे आरोग्याशी संबंधित समस्या दूर करतं आणि ज्योतिषशास्त्राशी संबंधित समस्या देखील दूर करतं. ज्योतिषशास्त्रानुसार मीठ घरामध्ये सुख समृद्धी वाढवते आणि राहू केतूचे अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी देखील खूपच मीठ प्रभावी मानले जाते. मिठाच्या आत असलेल्या आकर्षणामुळे सकारात्मक ऊर्जेचा संचार आणि त्यावरील उपायामुळे आयुष्यातील अनेक समस्या संपतात. मीठ नसेल तर जेवणाला देखील गोडी येत नाही. प्रत्येकाच्या घरामध्ये मीठ असतंच. मीठ घरामध्ये नाही असं कोणताही व्यक्ती नसतो. तर जेव्हा समुद्र मंथन झालं होतं तेव्हा मीठ देखील माता लक्ष्मी सोबत आलं होतं. त्यामुळे मिठाला माता लक्ष्मीचं स्वरूप समजलं जातं. मी आज तुम्हाला या मिठाचेच काही उपाय सांगणार आहे. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. तसेच आपण मेहनत तर घेत असतो, पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ मिळत नाही. आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही. आपण काही काम हाती घेतलं की त्या कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही आणि आपल्या शेजारीच अगदी एखादं असं घर असतं की तिथे अगदी कमी मेहनत घेता देखील त्यांची सर्व कामे व्यवस्थितरित्या पार पडत असतात. तसेच त्यांच्या घरामध्ये पैसा तर असतो, पण आणखीन पैसा देखील येत असतो आणि मुलांची देखील प्रगती होत असते. आणि उलट आपल्या घरामध्ये मुलांची प्रगती होत नाही. घरामध्ये नकारात्मकता, आजारपण असतं आणि पैशांच्या समस्या तर असतातच. तर मग त्या घरामध्ये जे काही श्रीमंत होण्यासाठी तसेच नकारात्मकता दूर होण्यासाठी काही उपाय केले जातात, तर तेच उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे. तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील स्वामी महाराजांचा, माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होईल. आता मिठाच्या डब्यामध्ये आपल्याला काही वस्तू टाकायच्या आहे. आता मी तुम्हाला 4 उपाय सांगणार आहे. त्यापैकी तुम्हाला जो पण सोपा उपाय वाटेल तर तो उपाय तुम्ही नक्कीच करू शकता. आता हा उपाय कोण करू शकतं? घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल. आई किंवा आजी किंवा अगदी तुम्ही स्वतः देखील हा उपाय करू शकता. फक्त सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हे उपाय करता येणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जो काही उपाय करणार आहोत तर त्या उपायाबद्दल आपण कोणालाही सांगायचं नाही. अगदी शेजारची व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो. भरपूर वेळा आपण कोणाला तरी सांगतो, मग आपण जो काही उपाय केला तर तो सफल ठरत नाही. आपण गुपचूप हा उपाय करायचा. राहू केतूला शास्त्रात छायाग्रह मानले गेले आहे. वास्तुशास्त्रानुसार मीठ आणि काच या दोन्हींचा संबंध राहूशी आणि नकारात्मक ऊर्जा केतूशी संबंधित आहे. अशा परिस्थितीमध्ये फक्त एका काचेच्या भांड्यामध्ये मीठ भरा. आता अगदी तुम्ही काचेचं छोटंसं बाऊल घेतलं तरी पण चालेल. अगदी छोटंसं बाऊल घ्या आणि त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे. आता अगदी तुम्ही खडे मीठ टाकू शकता आणि जर खडे मीठ जर तुमच्याकडे नसेल तर अगदी बारीक मीठ घेतलं तरी पण चालेल. आता आपल्याला एक काम करायचं आहे, तर आपल्याला 4 किंवा 5 लवंगा घ्यायच्या आहे. आता लवंगा या साबूत असाव्या, कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या, त्यांना पुढे फूल देखील पाहिजे अशा लवंगा घ्यायच्या आहे. आणि त्या लवंगा आपण जी काही बाउल घेतली आहे त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण उभ्या ठेवायच्या आहे. आतमध्ये लवंग थोडीशी खोचायची आहे. त्यासोबत एक तुरटीचा खडा देखील त्यावरती ठेवायचा आहे. यामुळे काय होईल तर तुमच्या इथे कोणीही येत असतं, अगदी शेजारची व्यक्ती असो किंवा भरपूर व्यक्ती आपल्या घरामध्ये येत असतात. प्रत्येक व्यक्तीला आपल्याबद्दल, आपल्या मुलांबद्दल चांगलेच वाटते असे नाही. काही व्यक्ती फक्त आपल्या तोंडावरती गोड गोड बोलत असतात आणि मागे पुढे आपल्या काड्या देखील करत असतात. तर त्यांच्या मनामध्ये असणारी नकारात्मकता देखील आपल्या घरामध्ये कुठेतरी प्रभाव करत असते किंवा अगदी नजर लागणे असंही म्हणतात. तर ही जी काही नजरबाधा आहे तर ती दूर होण्यासाठी आपण हा उपाय करायचा आहे. आता हे आपण काचेच्या बाउलमध्ये मीठ ठेवलेलं आहे, त्यासोबत 4 लवंगा ठेवलेले आहे, एक तुरटीचा खडा ठेवलेला आहे. तर हे आपण एक बाउल अंघोळीच्या बाथरूममध्ये ठेवायचे आहे. तसेच एक बाउल आपण टॉयलेटमध्ये देखील ठेवायचे आहे. वरती भिंत असेल, कडप्पा असेल तर त्यावरती तुम्ही अशा प्रकारची काचेची बाउल ठेवायची आहे. आता ही बाउल कधी बदलवायची तर तुम्ही दर 15 दिवसांनी ही मीठ बदलवायचं आहे. किंवा अशी एखादी व्यक्ती, नकारात्मक व्यक्ती आपल्या घरातून येऊन गेली का ती गेली की लगेच आपण हे मीठ टाकून द्यायचं आहे. तुम्ही अगदी ते मीठ वाहत्या पाण्यामध्ये
प्रवाहित करू शकता किंवा अगदी तुम्ही बेसिंगमध्ये टॉयलेटमध्ये हे मीठ टाकलं तरी पण चालेल। यामुळे जी काही नकारात्मकता आपल्या घराला लागलेली असते किंवा कुणाचीही नजरबाधा जर आपल्या घराला झाली असेल तर ती दूर होत असते व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो। त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करून बघा। तुमच्या घराला कोणतीही नकारात्मकता नजरबाधा ही होणार नाही। तसेच आपण देखील आपल्या घरामध्ये नकारात्मक बोलत असतो आणि आपण नकारात्मक बोलल्यामुळे देखील आपल्या घरामध्ये नकारात्मकता पसरत असते, कारण की वास्तू ही तथास्तु म्हणत असते। आपण चांगलं बोललो तरी पण वास्तू तथास्तुच म्हणते आणि आपण वाईट बोललो तरी पण वास्तू ही तथास्तुच म्हणत असते। त्यामुळे आपल्यामध्ये असणारी ही नकारात्मकता दूर होण्यासाठी देखील हा उपाय खूपच प्रभावी ठरणार आहे। आता यानंतर आपल्याला दुसरा एक उपाय करायचा आहे। तर आपण मीठ हे अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे। आता तुम्ही म्हणशाल हे काय नवीन, तर मिठाने जेवणाची टेस्ट वाढवण्यासोबत आरोग्यालाही अनेक फायदे होतात, जे अनेकांना माहीत नसतात। यात आढळणाऱ्या मॅग्नेशियम, सोडियम आणि कॅल्शियम सारख्या मिनरल्सने शरीराला होणाऱ्या इन्फेक्शनपासून बचाव केला जाऊ शकतो। मिठाच्या पाण्यात असलेल्या तत्वांमुळे फंगल इन्फेक्शन वाढणं बंद होतं। तसेच रोज अंघोळीच्या पाण्यात मीठ टाकल्यास याने केसांमध्ये डॅन्ड्रफही होणार नाही, केस आणखी मजबूत आणि चमकदार होतात। मिठाच्या पाण्याने अंघोळ केल्यास रक्तप्रवाह योग्य प्रकारे होतो, केसांमधील किटाणू नष्ट होण्यासोबतच याने डॅन्ड्रफही दूर होतात, केसांना नवी चमक मिळते। मिठाचं पाणी त्वचेच्या निर्जीव पेशींना दूर करण्यास मदत करतं। रोज या पाण्याने अंघोळ केल्यास त्वचा मुलायम आणि चमकदार दिसेल। तसेच याने रंग उजळण्यासही मदत होईल। मिठाच्या पाण्यामध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम, कॅल्शियम, सोडियम सारखे मिनरल्स असतात। हे त्वचेच्या छिद्रामध्ये जाऊन स्वच्छता करतात। याने स्किन इन्फेक्शन होण्याचाही धोका कमी होतो। मिठाच्या पाण्याने अंघोळ केल्याने थकवा आणि तणाव दूर होतो। याने डोक्याला शांतता मिळते आणि रात्री चांगली झोपही लागते। मिठाच्या पाण्याने अंघोळ केल्याने हाडांमध्ये होणाऱ्या वेदनांपासून बचाव होतो। आता ह्या झाल्या आरोग्य संबंधित गोष्टी, पण खरं तर मिठाच्या पाण्याने अंघोळ केल्याने पहिलं म्हणजे नकारात्मकता ही दूर होत असते। आपल्यामध्ये असणारी नकारात्मकता ही दूर होते आणि आपल्याला प्रत्येक कामामध्ये यशही मिळत असतं। आपण बघा, एखादी व्यक्ती अशी असते, तिनं कोणतंही काम हाती घ्या, तिला त्या कामामध्ये यशच मिळत नाही किंवा यश मिळतं पण खूप उशिरा मिळतं। तर यासाठी तुम्ही रोज अंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ हे टाकायचंच आहे। यामुळे सकारात्मकता देखील आपल्याला मिळणार आहे। त्याचसोबत आपल्या आरोग्याच्या दृष्टीने देखील मीठ हे चांगलंच आहे। अगदी 1 चमचाभर बारीक मीठ रोज अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलं तरी पण चालेल आणि अगदी चमचाभर तुम्हाला जास्त वाटत असेल, अगदी थोडंसं मीठ तुम्ही रोज अंघोळीच्या पाण्यामध्ये टाका। बघा, तुमच्या अवतीभोवती असणारी नकारात्मकता नक्कीच दूर होईल। तसेच तुम्हाला आरोग्याला देखील याचा फायदा मिळणार आहे। तसेच आता आपल्या घरामध्ये लहान मुलं असतात किंवा अगदी मोठी व्यक्ती असतात, प्रत्येकालाच नजरबाधा ही होत असते। आता कोणत्याही व्यक्तीला जर नजरबाधा झालेली असेल तर फक्त आपण आपल्या दोन्ही हातामध्ये चिमूटभर मीठ घ्यायचं आहे। त्या व्यक्तीला आपण पाटावरती किंवा चौरंगावरती बसवायचं आहे। बसवताना पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवावं, फक्त दक्षिण दिशेला तोंड येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। त्यानंतर ते मीठ त्या व्यक्तीवरून 7 वेळा उतरवायचं आहे। उतरवत असताना म्हणायचं आहे, माझ्या मुलाला, पतीला जी काही नजरबाधा झालेली असेल, इडापिडा, दुःख, दारिद्र्य, गरिबी, संकटे, अडचणी, अडथळे माझ्या मुलाच्या मागे असतील तर ते पूर्णतः दूर होऊ दे, असं म्हणायचं आहे। आता हे मीठ 7 वेळा उतरवल्यानंतर हे मीठ तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे किंवा घराच्या बाहेर टाकायचं आहे किंवा अगदी बेसिंगमध्ये देखील हे मीठ टाकू शकता। यामुळे जी काही नजरबाधा झालेली असते तर ती नजरबाधा ही दूर होत असते। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आर्थिक टंचाई। आर्थिक टंचाई दूर होण्यासाठी मिठाचा वापर कसा केला जातो? आपण भरपूर वेळा मेहनत करतो पण आपल्याला पैसा मिळत नाही, मोबदला तसा मिळत नाही, मग आपले देखील मन नाराज होत असते आणि जर घरामध्ये पैसा नसला तर काही एक आपल्याला सुचत नाही। अगदी आपल्यावरती कर्ज असेल किंवा घरामध्ये पैसा येत नसेल तरी पण तुम्ही हा उपाय करू शकता। ज्योतिषशास्त्रात आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही मिठाचा एक प्रभावी उपाय नक्कीच करू शकता। यासाठी तुम्हाला तुमच्या घराच्या नैऋत्य दिशेला मीठ ठेवायचं आहे। एक काचेचा ग्लास घ्यायचा आहे, त्यामध्ये आपण खडे मीठ किंवा बारीक मीठ ठेवायचं आहे। नैऋत्य दिशेला आपण हे मीठ ठेवायचं आहे आणि 15 दिवसांनी ते मीठ बदलवायचं आहे। यामुळे ज्या काही आर्थिक समस्या आहे तर त्या आर्थिक समस्या नक्कीच दूर होईल। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरामध्ये जे काही मीठ आहे तर ते आपण कोणालाही द्यायचं नाही, कारण की मिठाला साक्षात माता लक्ष्मी स्वरूप समजलं जातं। अगदी सकाळी किंवा संध्याकाळी जरी कोणतीही व्यक्ती तुमच्याकडे मीठ मागण्यासाठी आले, शेजारची व्यक्ती असो किंवा इतर कोणतीही व्यक्ती असो,
ती तुमच्याकडे मीठ मागत असेल तर मीठ चुकूनही द्यायचं नाही. आपण जर मीठ त्या व्यक्तीला दिलं तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही निघून जात असते व आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास होत असतो. तसेच आता प्रत्येकाच्या घरामध्ये मिठाची बरणी ही भरून ठेवलेली असते. तर या मिठाच्या बरणीमध्ये देखील आपल्याला 2 साबूत लवंगा ठेवायच्या आहे. आता जेव्हा मीठ पूर्णपणे संपेल त्यानंतर परत आपण त्यामध्ये मीठ टाकायचं आहे किंवा अगदी तुम्ही त्या लवंगा 15 दिवसांनी बदलू देखील शकता. यामुळे आपल्या पैशांच्या ज्या काही अडचणी अडथळे चालू आहे तर ते दूर होत असतात व आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येते. आपल्या घरामध्ये पैसा देखील येत असतो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराऊंडर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.